त्यांच्याकडे काय आठवण असू शकते, तिथं बाबासाहेबांच्या कन्या बसतात त्यांच्याकडे काय आठवणी असू शकते. त्या सगळ्यांना पुन्हा एक खुलं अधिवेशन म्हणून ज्याला त्या सगळ्यांना जनमनातले दादा पुन्हा एक व्याख्यानातले एक पुष्प त्यासाठी ठेवूया आणि तेव्हा सगळ्यांना दादा आपल्या आठवणीतले सांगण्याची एक संधी देऊया. तसं एखादं पुष्प आपण ठेवा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या व्याख्यानमालेचे प्रमुख व्याख्याते माननीय श्री मधुकरजी भावे यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. मी मार्गदर्शन करायला काही उभा नाही आहे, कारण मार्ग आता दिसणं अवघड आहे. दर्शन कोणाचं घ्यावं असा एक प्रश्न सुद्धा आहे. ज्यांचं दर्शन घ्यावाची माणसं राहिलेली नाही ती दादांसारखी होती, यशवंतवरती गेली. आता स्थिती अशी आहे की चव्हाण आहेत, यशवंतराव नाही आहेत, पटेल आहेत, सरदार नाही आहेत. तेव्हा मार्गदर्शन वगैरे शब्द हे पुढारण करतायत, माझ्या करतो नाही. दादांच्या स्मृतीला अभिवादन असा माणूस होणे नाही. बाबूरावने परिचय करून दिला, त्या परिचयाचा अर्थ एवढाच आहे की आलेल्या माणसाबद्दल चांगलं बोलावंच लागतं. शिवाय आपण मला एका गोष्टीचा आनंद ह्याच्या करता आहे की एक पत्रकार दुसऱ्या पत्रकाराबद्दल चांगलं बोलतोय हे कमी आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादांचे वारसदार तरुण माजी राज्यमंत्री असं सगळ्यांनी उल्लेख केला. बाबूराव म्हणाले राज्यमंत्री माजी आहे पण दादांचे नातू आहेत. दादांचे नातू आहेतच. मी माजी राज्यमंत्री असा उल्लेख न करता भावी मंत्री असा उल्लेख करतो. कारण काय अवघड नाही आहे साहेब, 2-3 वर्ष आहेत बस, संपले ते सगळं. प्रतीक आज या ठिकाणी अध्यक्ष आहे, तुमच्याच भागातले आहेत. मूळचा सातारा जिल्हा, सांगली नंतर झालं. पण एक अभ्यासू कार्यकर्ता आहे. विषय समजून घेतल्याशिवाय न बोलणारे महाराष्ट्रात फार थोडे कार्यकर्ते आहेत. त्यात एक प्रतीक आहे. आणि आजच्या दादांच्या कार्यक्रमाला प्रतीक अध्यक्ष आहे. महाराष्ट्राला जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मी महाराष्ट्र 50 असे पुस्तक काढलं, 400 पानाचं. तो कार्यक्रम विलासरावांच्या हस्ते प्रकाशित केलं ते पुस्तक. आणि मुख्यमंत्री विलासराव महाराष्ट्राचे हयात असलेले सगळे माजी मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला आणि जे हयात नाही त्यांचे थेट नाते होते त्या कार्यक्रमाला त्यांचा सत्कार केला. आपण 7 माजी मुख्यमंत्री आणि 6 माजी मुख्यमंत्र्यांचे थेट नातेवाईक त्या कार्यक्रमात वसंतदादांच्या सन्मानाचं मानपत्र प्रतीक पाटील घ्यायला आलेले होते. तेव्हा दादांचा थेट वारसदार तुमच्यामुळे आहे. इथे जे सचिन इटकरांचा उल्लेख केला त्याने, हे जे साहित्य संमेलन 89 पिंपरी चिंचवडला झालं ते त्यांच्या खांद्यावर होतं. बीडी पाटील अध्यक्ष होते, स्वागताध्यक्ष. पण ह्या तरुणांनी ते सगळं संमेलन आपल्या खांद्यावर घेतलं होतं. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या माणसाला तिथे ज्ञानपीठ विजेते पहिल्या प्रथम साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आहे ते सचिन गोरे आहे. त्यांनी इच्छा नाही प्रदर्शित केली बाबूराव, तुम्हाला बातमी बरोबर नाही सांगताय. मी इच्छा प्रदर्शित केली की तुम्ही या
कारण आपल्याबरोबर चांगली माणसं असलेलं बरं असतं या निमित्ताने रहमतपूरला येता आलं. आमचे निर्मला आता पुण्याला शिफ्ट झाले देशपांडे, आणि दादांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या सातारा जिल्ह्यातल्या भाषणाला तुम्ही मला बोलवलं. तुम्ही मनासाठी उपक्रम केलाय हा कृतज्ञतेचा उपक्रम आहे. आज ही कृतज्ञता राहिलेली नाही. सार्वजनिक जीवनात सुद्धा कृतज्ञता राहिलेली नाही साहेब. दादांसारख्या नेत्याचं तरुण पिढीला समाधान मनाचं आहे की तरुण पिढी, तरुण मुली, तरुण मुलं इथे मला खूप चांगल्या प्रकारे दिसत आहेत आणि रहमतपूरकरांचं एक शुभलक्षण आहे असं मी मानतो साहेब. मुलांना येत नाही, मुली येत नाही. आता डबरूतला नाही राहिला, आता डाउनलोडचा झालेला आहे. डोसकं ते मुंडी त्यात घालून सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यात मुलाला बाहेर टाकत पाहिजे. त्यांना दादा सांगितले पाहिजे, यशवंतराव सांगितले पाहिजे, किसनवीर सांगितले पाहिजे, यशवंतराव मोहिते सांगितले पाहिजे, पंजाबराव देशमुख सांगितले पाहिजे, विलासराव सांगितले पाहिजे. त्यांनी महाराष्ट्र घडवलं. माने साहेबांनी सांगितलं की यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यावेळेच्या सरकारने 100 कोटी रुपये दिले होते कार्यक्रम करायला. आताच सरकारने काही केले नाही. कसं कसं अपेक्षा करणार नाही. त्यांचा आणि दादाचा काय संबंध, त्यांचा लढाईचा काय संबंध आहे, त्यांचा आणि स्वातंत्र्याचा काय संबंध आहे, त्यांचा काही संबंध नाही. त्यांना स्वातंत्र्य चळवळ माहीत नाही, त्यांना अनाजपल्ली माहीत नाही, त्यांना गफारखान माहीत नाही, त्यांना महात्मा गांधी माहीत नाही. संघाच्या शाखेवर 15 ऑगस्टला ध्वजवंदन होत नाही, राष्ट्रध्वज फडकवला जात नाही. संघाच्या शाखेवर 26 जानेवारीला ध्वजवंदन होत नाही, राष्ट्रध्वज फडकवला जात नाही. त्यांच्यापैकी कोणीही स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांच्या अंगाला खरंच आलेली नाहीये. तर त्यांच्याकडून तुम्ही कशाला अपेक्षा करता ते काही करतील म्हणून? नाही करणार ते, त्यांनी करू पण नाही. आणि हे भावे असून मी तुम्हाला सांगतोय, साहेब माझं सगळं घर संघाच आहे. माझे वडील 40 वर्ष संघचालक होते. माझी मोठी बहीण राष्ट्रसेविका समितीची मुख्य होती मरेपर्यंत. मी आमच्या घरात असा वेगळा निघालो. समाजातील संस्कार मी मोठा झालो. माझ्या मुलीला कॅन्सर झाला तेव्हा माझ्या मुस्लिम मित्राचं रक्त तिला चढवलं गेलं. माझी बहीण कट्टर त्या संघ विचारायची. तिला म्हटलं ताई तुला आता कसं चाललं बहीण रक्त? मी त्या विचाराच्या बाहेर आहे. मी सगळ्यांना सांगतो मी उभा भाव्यांपैकी नाही, मी विनोबा भाव्यांपैकी आहे. ते याच्याकरता मी सांगतो की सगळ्या देशाचं स्ट्रक्चर समजून घ्या. एका जाती धर्माला आदेश कधीही मोठा होणार नाही. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जो जाईल तोच नेता होईल. आणि ते स्ट्रक्चर हे या देशाचं खरं स्ट्रक्चर आहे. अनेक जाती, पोट जाती, पण हे सगळं असताना आम्ही एका देशाची विविधता आणि त्याच्या मागची एकता इतक्या कणखरपणे जपलेली आहे. ती एकट्या एका धर्माने जपलेली, सगळ्या धर्माने जपलेली. आणि हा विचार आम्हाला यशवंतराव दिलाय, दादांनी दिलाय, उद्धवरावांनी दिलाय, यशवंतराव मोहित्यांनी दिले. साहेब माझ्यावर काही नाही आहे. जगाच्या ज्ञानाच्या तुलनेत जगात जेवढी पुस्तकं आहेत त्या तुलनेत मी किती पुस्तकं वाचले? प्रत्येकाने विचार करावा जगात किती पुस्तकं आहेत आणि मी किती पुस्तकं वाचले. काय आहे माझ्याजवळ? मग मी का बोलू शकतो? मी बोलू शकतो पण मी यशवंतराव चव्हाण, मी बोलू शकतो पण मी यशवंतराव चव्हाण ऐकले. मी बोलू शकतो मी वसंतदादांना पाहिलं, त्यांच्या कामाची पद्धती पाहिली. वसंतदादांचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर या देशातला न शिकलेला सगळ्यात शहाणा माणूस म्हणजे वसंतदादा. शिकले नाही
पण भलाभल्याने आडवं घालतो. महाराष्ट्रातल्या 5 कृषी विद्यापीठांची सगळी पुस्तकं एका ताब्यात टाका. सगळी पुस्तक शेतीची. आणि वसंतदादांचं एक वाक्य काय, कोणतं? पाणी अडवा पाणी शेत, ते एका ताब्यात टाका. इकडे सगळी पुस्तकं शेतीची, इकडे दादाचं एक वाक्य. कोणाची तागडी भारी होईल? दादाची तागडी भारी होईल. तो मंत्र दादाने दिला, पाणी अडवा पाणी जिरवा, न शिकलेल्या शहाणा माणसाचं मंत्र आहे. दादा पाटबंधारे मंत्री झाले तेव्हा चाफेकर नावाचे चीफ इंजिनियर होते महाराष्ट्राचे, पाटबंधारे खात्याचे. दादाने त्यांना विचारले, या खोऱ्यात किती पाणी आहे? चाफेकर म्हणाले, दादा साहेब 20 TMC पाणी आहे. दादा म्हणजे TMC नको रे, किती एकर भिजेल ते मला सांग. हे दादा तो जो मंत्र दिला दादांनी, पाणी अडवा पाणी जिरवा, तो पुढच्या पिढीने लक्षात ठेवला नाही. माने साहेब तुम्ही पण, प्रतीक तुम्ही पण, मग तुमच्यामध्ये सुरुवात झाली, याला अडवा त्याची जिरवा. हा कार्यक्रम महाराष्ट्रात आम्ही सुरू केला. दादाला विसरण्याची सुरुवात तेव्हापासून झाली. अरे थोडे शांतपणे वागावं, दोघे एक वाढ, बघता बघता जिरवा व्हायची, बघता बघता जिरवा. दादा या विचाराचे होते. संघर्ष दादानी स्वातंत्र्याच्या चळवळीत केलाय, बाकी दादानी संवाद केलाय, लक्षात ठेवा. संघर्षावर दादा उतरले नाही, संवादावर दादा उतरले. सिडकोच्या जमिनीच्या प्रश्नावर दिबा पाटलांनी आंदोलन केलं, तेव्हा दिबा पाटलांच्या त्या मोर्चामध्ये जाऊन मुख्यमंत्री आपल्याला वसंतदादांनी सांगितलं की शेतकरी लढत आहे आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री मंत्रालयात बसेल, हे शक्य नाही. दिबा किती भाव द्यायचा आहे सांगा. आणि दादा पनवेलला आले. साहेब आज शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या गोष्टी दिलेल्या, प्रत्येक जण यशवंतराव महाबळेश्वरच्या शिबिरात म्हणाले होते की मला शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर बघायचं आहे आणि मला शेतकऱ्याच्या दारात फटफटी बघायची. त्यावेळी फटफटी फार मोठी गोष्ट होती साहेब. आता फटफटीला कोणी विचारत नाही. आता सँड्रोला पण कोणी विचारत नाही. त्याच्या पलीकडच्या किती मोठ्या मोठ्या काय गाड्या नावं पण माहीत नाही. पण ती फटफटी, मग तो ट्रॅक्टर, हे यशवंतरावचं स्वप्न होतं. दादा त्या पनवेलच्या मोर्चातून उभे राहिले. 1974ची प्रतीकची गोष्ट सांगतो. 78ला दादा पहिले मुख्यमंत्री झाले तेव्हाचे. आणि दादाने शेतकऱ्याला 80,000 रुपये एकर भाव 78 साली त्या काळात दिला. शेती आणि कामगार हे दोन्ही विषय दादांचे मुद्दे आहेत. परवानगी केली त्यांनी कर्मचाऱ्यांची. कर्मचाऱ्यांनी संप केला पगारवाढीचा. त्याला काय म्हणाले, माझ्या शेतकऱ्याला काय मिळते ते सांगले. तुला किती सुट्या? 52 शनिवार, 12 रविवार, 14 कॅज्युअल, 26 राष्ट्रीय सण, 15 सिक लिव्ह, 30 असली लिव्ह. 189 दिवस एखादं तुम्ही काम करत नाही आणि माझा शेतकरी शेतात 24 तास काम करतोय. मी त्याचा विचार करू का तुझा विचार करू? ते जाहीरपणे दादा बोलले. सगळे मोठे मोठे त्याचे म्हणाले नाही, त्यांचे पण म्हणतो पाहिजे, आमचं पाहिजे, तमको पाहिजे. दादा चर्चेची खिडकी, दार तरी उघडा करा. दादा म्हणले दार नाही, खिडकी पण उघड करा. स्पष्ट बोलायला त्या मागे पण याचं मुख्य कारण आहे की ते लोकजीवनाशी पूर्ण समज झालेला नेता होता. स्वातंत्र्याच्या चळवळीतला नेता आहे. यशवंतराव स्वातंत्र्याच्या चळवळीतला नेता आहे. किशनवीर स्वातंत्र्याच्या चळवळीतला नेता आहे. साहेब स्वातंत्र्याच्या चळवळीत ही जी माणसं पडली, हे मला काही मिळवायचं आहे, उद्या मी मुख्यमंत्री होणार आहे, उद्या मी संरक्षण मंत्री होणार आहे, उद्या मी गृहमंत्री होणार आहे, असं स्वप्न आहे कोणालाही पडलेलं नव्हतं. महाराष्ट्रातल्या किती तरुण मुलांना, किती तरुण मुलांना माहिती आहे की तुमच्या जिल्ह्यातल्या नेत्याच्या पाठीवर इथं गोळी लागलेली आहे आणि इथून गोळी बाहेर पडलेली आहे. माहिती आहे का तुम्हाला? कधी दादांनी सांगितलं का?
मला कोणी लागलेली आहे, मी तटावर उडी मारलेली आहे, मी त्या पुरात उडी मारलेली आहे, मी 2 गन घेऊन घोड्यावर असा बसलेलो आहे, मी 42ची क्रांतीचे नाना पटनाच्या चळवळीत पत्री सरकारातला कार्यकर्ता आहे. कधी सांगितलं नाही, कधी नाही सांगितलं. 52 ते 72 20 वर्ष आमदार होते ना. कुठे बसत होते? शेवटच्या मार्ग. आम्ही पत्रकार किंवा गॅलरीत बसायचो. मी एक्सरसाइज आलो 59 विधानसभेत, तेव्हा 10-10 दिसायचे नाही. पत्रकार कक्षाच्या गॅलरीच्या खाली अशी बाजू असायची, दादा बघायचो, शेवटच्या बाजूवर बसायचो. आणि या 20 वर्षात मला मंत्री करा असं सांगायला दादा कोणालाही भेटायला गेले नाहीत. बोलू तो पुढे. आज 20 दिवस थांबतायत का? किती फिल्डिंग लावतायत का? कार्यकर्ता किती वर्षाचा? 30. राहू दे होत रे दादा. 80कडे चाललोय त्यांनी सांगून टाकले. काही लोकांना भाऊ हे सरकार गेल्याशिवाय मरत नाही. तर कार्यकर्ता 30 वर्षाचा, वाढदिवस त्याचा कटाव किती फुटाचा लागतो? 60. काय येते त्याच्यावर? काय सम्राट, कायचं कार्यक्रम बाबा तू? काही शुभेच्छू. एखाद्याचा फोटो मिळाला तर नुसतं चौकून काय चाललंय? दादाच्या वाढदिवसाचा फोटो लागलेला आठवत आहे ना पुन्हा? हात वर करून सांगा माझं आठवत आहे का? यशवंतरावच्या वाढदिवसाचा फोटो लागलेला आठवत आहे? साहेब माणसाने काय घडवलंय महाराष्ट्रात? पहिल्या 20 वर्षात या महाराष्ट्रात जे घडलं त्यानंतर या महाराष्ट्रात काही घडले नाही आहे साहेब. तुम्हाला कोराडी प्रकल्प पहिल्या 20 वर्षात, पारस पहिल्या 20 वर्षात, चंद्रपूर पहिल्या 20 वर्षात, जेवढी औष्णिक केंद्र आहेत सगळी पहिल्या 20 वर्षात, जायकवाडी पहिल्या 20 वर्षात, उजनी पहिल्या 20 वर्षात, ढोम पहिल्या 20 वर्षात, काळ पहिल्या 20 वर्षात, अरुणावती पहिल्या 20 वर्षात, विष्णुपुरी पहिल्या 20 वर्षात, काली सराट पहिल्या 20 वर्षात, ढोम पहिल्या 20 वर्षात. हे या मंडळीने घडवलंय सर. त्याला काय मिळवायचं नाही. वाद झाले, दादा बापू वाद, खुसगाव नांदवले, केवढा मोठा वाद. पण संवादावर दादा आले. दादा म्हणाले बापू म्हणणं नाही चालणार. यशवंतरावने मध्यस्थी केली. कुसगाव बापूने राजाराम बापूने 2 पावलं मागे घेतलं आणि चांगली झालं. त्यात संवादावर आली ही माणसं. तर एक स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी छातीवर गोळी घेतली त्याने आपल्या गोळी झेलल्याचं कुठेही भांडवल न करता, साहेब क्रांतिकारी जी माणसं असतात ना ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दादाचं सगळ्यात मोठं सामर्थ्य कशात होतं तर एक स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला सांधा बदलून विकासाच्या कामाची चर्चा करतो. ही गोष्ट सोपी नाही आहे. फार अवघड गोष्ट आहे. माझी एक आक्रमक जीवन जगण्याची जर का भूमिका राहिली असेल तर मला हा आक्रमकपणाचा सगळा सांधा बदलून उद्या विकासाचं काम उभारलं पाहिजे, महाराष्ट्र उभा केला पाहिजे. ही भावना, त्या भावनेनं मी जगणं आणि वागणं इतकं वाटतं एवढं सोपं नाही. घरात संतापणारा माणूस एक दिवशी अचानक शांत झाला की घराला असं वाटतं अरे काय गडबड झाली बाबा, कसं काय एवढा शांत बसलाय. तेव्हा एक्सचेंज ऑफ द माइंड हे इतकं सोपं नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दादांनी या क्रांतिकारक तत्वाचा उल्लेख न करता अंकल खूपच्या लोकांना सांगितलं की हा ऊस असा पेरायचा आणि
आज नवीन मुलाला खरं वाटणार नाही. अंकलकोटच्या शेतकऱ्याने विचारलं, दादा ऊसाचं कांड तिरकं गाडल्यानंतर ऊस सरळ वर येईल कसा, असा प्रश्न विचारला. हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे जे परिवर्तन आहे, ताबडतोब महाराष्ट्राची देशाची बांधणी करण्याकरता मला लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांना हे पटवून दिलं पाहिजे. हा विचार माझ्या दृष्टीनं फार मोठा विचार आहे. आणि म्हणून दादा मुख्यमंत्री होते, दादा राज्यपाल होते. प्रत्येक खरं सांगू तुम्हाला, दादा या शब्दापुढे मुख्यमंत्री पण छोट्या आहे साहेब. खरंच राज्यपाल पण छोटे आहे. दादांचे माझे व्यक्तिगत संबंध किती होते आज सांगण्याची गरज नाही, आवश्यक नाही. पण राज्यपाल झाल्यावर फोन आला, मधुकर झाले 2 दिवस टेम्पोला येईल म्हणून. का झालं? काय नाही सर झाले, आता मी राज्यपाल आहे सर, राज्यपाल 2 दिवस राहा पावडा म्हणून ये गेलो आहे. लुंगी आणि बनियन, लुंगी आणि बनियन हॉलमध्ये. तो मागे एडीसी सगळं असं आपल्याला दादांच्या मागे असा उभा, त्याची माझी ओळख झाली शर्मा. तुम्हाला भावेची कैसे राज्यपाल आहे, बाहेर बनियन पे बैठते लुंगी पे बैठते, म्हणजे वैसे राज्यपाल. एवढंच नाही, इंजेक्शनची वेळ झाली, यशवंता इंजेक्शन, हा बसले तो इंजेक्शन. काही समजत नव्हतं सर. लोकमानसातला माणूस किती ऍक्टिव्ह झालेला असतो समाज जीवनाशी, त्याचं दादा एक प्रतीक होते सर. आपल्याला इंग्लिश येत नाही, संपत नाही वाटलं, हिंदी येत नाही चांगलं, संपत नाही वाटलं. आशु आडवे नावाचे विधानसभेत जनसंघाचे त्यावेळेचे भाजपचे आमदार, चांगला अभ्यासू आमदार होता. जनसंघात पण काही माणसं चांगली होती, भाजपमध्ये पण थोडी माणसं चांगली आहेत, रामभाऊ मार्गे वगैरे. आशु आडवे ने प्रश्न विचारा, अध्यक्ष जी केंद्र सरकार इतनी बड़ी राशि देने के बावजूद राज्य सरकार ये राशि क्यों नहीं उठा रही है? अध्यक्ष म्हणाले, मुख्यमंत्री जी काय उत्तर काय? दादा मोठे म्हणाले, अध्यक्ष महाराज ऐसा है, अंतरून देख के पाय पसंद ना मांगता है. विश्वनाथ धोडगे कंधारचे आमदार उभे राहिले, म्हणाले, अध्यक्ष महाराज हे कोणत्या भाषेत उत्तर आहे? दादा बोलले, म्हणाले, किशोरराव तुमच्याकरता मराठी आणि आशुबाई करता हिंदी. आशुबाई आपको समजाना ना समजायचं, काय संकोच वाटत. हा जो सार्वजनिक जीवनातला सहजपणा आहे, त्याचं नाव दादा आहे. हल्ली दादा बरेच जणांना म्हणतात, हा असा दादा पुन्हा न होणे. लक्षात ठेवा तुम्हीच, असा दादा पुन्हा होणार नाही. हा एक वेगळं रसायन होतं. यशवंतरावांचं त्याचं भांडण झालं, कशावर झालं तुम्हाला माहिती. ते सरकार पडलं, पवार साहेबांनी पाडलं, त्याची कारण महाराष्ट्राला माहिती आहे. दादांचं त्यांचं भांडण झालं, यशवंतराव फोन घेणार. दादाने विठ्ठलराव गाडगेला फोन केला, अरे यशवंतराव फोन येत नाही, काय बघ. विठ्ठलराव गाडगे जरी गेले तर फोनचा प्लगच काढून ठेवलेला होता, फोन कसं काय लागेल. मग ते भांडण झालं. पण त्यांच्या लक्षात आलं, हे भांडण महाराष्ट्राला परवडणार नाही. इथंच सांगलीतच गोडी पण झाली, सभा झाली. दादा म्हणाले, साहेब तुमच्या आपल्या भांडणामुळे महाराष्ट्राचं नुकसान झालं का? यशवंतराव कोणाला काय? यशवंतराव म्हणाले, दादा महाराष्ट्राचं नुकसान झालं की नाही मला माहित नाही, आपलं दोघांचं नक्की नुकसान असं यशवंतराव सगळे म्हणाले. पण स्वातंत्र्याच्या चळवळीत लढलेली माणसं आहेत. विरोधी पक्षात असलेले एस.एन. जोशी स्वातंत्र्याच्या चळवळीत होते, 97. पण 1957 साली विरोधी पक्षाचे नेते होते आणि यशवंतराव मुख्यमंत्री होते. आज चित्र डोळ्यासमोर आलं की यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री आणि एस.एन. जोशी विरोधी पक्ष नेते. काय चित्र जबरदस्त असेल. एस.एन. जोशीने यशवंतरावांना एकदा विधानसभेत कोंडीत पकडलं
अडचणीत आले यशवंतराव. अतिशय हुशार होते. तेल लावलेल्या पैलवानाच्या तावडीतून कसं सुटायचं त्याला बरोबर माहित होतं. त्याने हात जोडले म्हणजे अण्णा खूप वेळा केले जाऊ दे ना सोडून द्या असा हात. कोणाला कळला नाही तो हात काय आहे. पण स्वातंत्र्याच्या चळवळीत यशवंतराव आणि एस एम जोशी येरवड्याला एका बराईटमध्ये होते आणि एस एमची प्रकृती कृषी होती. यशवंतरावला श्रमाचं काम होतं. त्यांची प्रकृती कृषी होती म्हणून श्रमाचं काम नेता सगळ्या कायद्यांच्या दाढ्या करण्याचं काम एस एम जोशींना दिलं होतं आणि यशवंतरावांची दाढी एस एम जोशी करत आणि म्हणून यशवंतराव बोलले अण्णा जाऊ त्यांना खूप वेळा असे संबंध होते. विरोधी पक्ष नेता म्हणून दादाने दिबा पाटलांना दत्ता पाटलांना ज्या पद्धतीनं वागवलं साहेब, महाराष्ट्राच्या परिवर्तनामध्ये दादाचं योगदान अफाट आहे. साधे साधे निर्णय. आज डी वाय पाटील, पतंगराव कदम, महाराष्ट्रात ही जी खासगी विद्यालय उभी राहिली ज्यांनी तंत्र शिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण ग्रामीण भागातल्या मुलाला दिले. साहेब विचार करा, महाराष्ट्राच्या एकूण जागा त्यावेळी 840 होत्या मेडिकलच्या आणि 840 जागा 15 मिनिटात भरत होत्या. सोलापूरला 1, औरंगाबादला 2, मुंबईला 4, पुण्याला 2. दादांकडे हजारो लोकांच्या तक्रारी आल्या की दादा ग्रामीण भागातल्या मुलांना डॉक्टर व्हायचा अधिकार नाही, इंजिनियर त्यांना होता येत नाही. काय येत नाही होतं? सगळ्या शहरातल्या मुलांच्या जागा, पुणे मुंबईची मुलं सगळ्या जागा कोण दिसतात? भाऊसाहेब थोरातांकडे गेले होते दादा. अवघड मुद्दाम मी सांगतो. आज 61 ला 60 ला संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर भाऊसाहेब थोरात, यशवंतराव मोहिते, शंकरराव मोहिते पाटील, दत्ता देशमुख, उद्धवराव पाटील यांनी काँग्रेसमध्ये यावं असं यशवंतरावला दादांना वाटत होतं. हे दोन्ही नेते ह्या सगळ्यांच्या घरी गेले की तुम्ही आता काँग्रेसमध्ये या. यशवंतराव मोहिते आले, शंकरराव मोहिते पाटील आले, भाऊसाहेब थोरात आले, दत्ता देशमुख आले नाही आणि उद्धवराव पाटील आले. उस्मानाबादचे उद्धवराव पाटील मोठा माणूस होता. यशवंतराव त्यांना मुख्यमंत्री करायला तयार होते. उद्धवरावने सांगितलं की मी लाल झेंड्यातच गुंडाळला जाईन. साहेब साधी गोष्ट नाही आहे. यशवंतराव चव्हाण बोलत आहेत, मुख्यमंत्री करतो असं म्हणतायत आणि मी येणार नाही असं म्हणणं ही सोपी गोष्ट नाही. आज मोदींनी एखाद्याला बोलून सांगितलं तुला मुख्यमंत्री करतो ये, एक मिनिट थांबा, मिळेल ती गाडी, मिळेल ते नाही केलं धावलं असंही करून जाईल आणि होईलच. कोण सोडत नाही सर. अशा पिढ्यांची, राजकीय पिढ्यांची ती माणसं होती सर. त्यांना काही मिळवायचं नव्हतं. दादाला काही मिळवायचं नव्हतं. दादानी महाराष्ट्र ज्या पद्धतीनं घडवलंय, विकासाची सगळी काम आणि सामान्य माणसाला दार सताड उडलं. आमचे एक स्नेही आहेत, माझे विचार वासुदेवराव खारकर, स्वातंत्र्य सैनिक. त्यांची मुलगी औरंगाबादला जिल्हा परिषदेत होती. त्या घरात अगदी कुटुंबासारखा स्नेह आहे. ती मला म्हणाली की काका माझी नोकरी जाणार. का जाणार? नाही आता जिल्हा परिषदेत तिकडून तिकडे बदली होत नाही. तिकडे बघू, दादांना विचारू आपण. मग ते स्वातंत्र्य सैनिक खारकर, त्यांची मुलगी, होणारा जावई, मी, आम्ही दादांकडे गेलो. दादांकडे गेलो, काय काढलं मधुकर? म्हणजे स्वातंत्र्य सैनिक खारकर यांची मुलगी, यांचं लग्न ठरलंय आणि औरंगाबादून ती पुण्याला बदली होत नाही असं सरकार म्हणते. असं यशवंता ते जिल्हा परिषद कोण बघतं त्याला बोलव. रघुनाथन नावाचा पुढे चीफ सेक्रेटरी झाला, तो ग्रामविकास खात्याचा सचिव होता, त्याला बोलव. हा दादा सख्या, अरे ही मुलगी ही औरंगाबादला, हा पुण्याचा मुलगा, हा पुण्यात, तिला औरंगाबादला पहिली बदली द्यायची.
नाही ते दादासाहेब ते काय ते काही थोडेसे अडचण आहे त्याच्यामध्ये, ते आपले गव्हर्नमेंटचे ते रूल आहे, ते रूल मध्ये ते बसत नाही आहे, तर ते नाही जमते ना, ते होणार नाही. मला का नाही होणार? नाही, गव्हर्नमेंटचा तसा रूल आहे. कोण गव्हर्नमेंट? नाही, गव्हर्नमेंटचा रूल आहे. अरे पण गव्हर्नमेंट म्हणजे कोण? गव्हर्नमेंट. अरे पण कोणी माणूस असेल का नाही का गव्हर्नमेंट? नाही म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणजे मी ना 4 वेळीचा प्रस्ताव लिहून आणून या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात बदली होईल याला ऑर्डर देऊन टाक. साहेब 8,000 मुलांना आज त्या दादाच्या साध्या निर्णयाचा फायदा झालेला आहे. हे निर्णय करायला दादाच सांगतो, दुसरं कोणी करणार नाही. दुसरं कोणी काय म्हणणार, काय फायदे कुठं कर, सेक्रेटरीचं काय म्हणणं आहे त्याच्यावर येऊ दे, चक्रा घालायला लागेल, फिरायला लागेल, दादा हो तर हो, नाही तर नाही. कॅबिनेटला जायला निघाले, सांगलीचे साताऱ्याचे कुठेही 4 शेतकरी आले, नावाने हात मारायचे. 2 माणसं या महाराष्ट्रात अशी आहेत की किमान 5,000 कार्यकर्त्याला ते नावाने हात मारायचे, आणि आज शरद पवार नावाने हात मारतात. साहेब साधी गोष्ट नाही घ्यायची, नावाने हात मारायचे. आणि दादाकडे काय काय कामं घेऊन लोक यायचे, तुम्हाला सांगतो, लोक काही चालायचं नाही. ऐकून आता तुम्ही काही, तो येऊन सांगायचा दादा काय नांदत नाही हो घरी, काय हे तक्रारी दादाकडे यायची. मग ते खासदार होते तुमचे अण्णा माहिती का, सांगलीचे खासदार दोडखिंडे, अण्णासाहेब दोडखिंडे. अरे अण्णा उद्या सांगली जातेस ना, त्या मुलीला बोलून घे, बघ तुम्हाला बसून आणि करून टाकतात. तो निघाला, अरे जेवलाय का तू? नाही ना दादा. अरे जेवलाय का बोल? नाही तू यशवंता 2 घास खायची व्यवस्था कर आणि थांब. असे हात घालायचे, हाताला जे काही येईल ते 100-200 रुपये त्याच्या हातात टेकवायचे. दादाने असे किती टेकवले असतील त्याचा हिशोब नाही. दादा कॅशलेस नव्हते, कॅश घेऊन. हे झालं आहे. 67 साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 67 साली या देशात बिहार काँग्रेस झालं, कर्पूरी ठाकूर अध्यक्ष झाले. उत्तर प्रदेश काँग्रेस झालं, चरण सिंग अध्यक्ष झाले. बंगाल काँग्रेस झालं, अजय मुखर्जी अध्यक्ष झाले. तामिळनाडू काँग्रेस झालं, अण्णादुरै मुख्यमंत्री झाले. केरळ काँग्रेस झालं, नंबूद्रीपाल मुख्यमंत्री झाले. मध्य प्रदेश झालं, गोविंद नारायण सिंग मुख्यमंत्री झाले. 9 राज्य आणि काश्मीरमध्ये शेख हसीना. 9 राज्यात काँग्रेस झाली, 9 राज्य. आणि महाराष्ट्रात दादा अध्यक्ष, वसंतराव नाईक मुख्यमंत्री, 202 काँग्रेसचे आमदार निवडून आले. 202. आज 42, 160च कमी आहेत फक्त. काय प्रतीकजी, मी काँग्रेसचा विचारच ठामपणे काँग्रेसचे विचार. या देशात काँग्रेसचा विचार रुजला नाही तर या देशाचे तुकडे होतील हे सांगायला मला संकोच वाटत नाही. काँग्रेसनं या देशाचं राष्ट्रीय एकात्मक पण हे काँग्रेसने जपून ठेवलेलं आहे, कोणालाही नाकारता येणार नाही. आमचा गेल्या 50 वर्षातला जो भारत आहे त्यात काय जे वाईट असेल त्या वाईटात सगळं जे काही चांगलपण आहे ते सगळं काँग्रेसच्या निर्णयातून झालेलं आहे. लक्षात ठेवा, हा देश एकसंध राहिला त्याचं कारण तेच. 50 वर्षापूर्वीचा देश आठवा, तेव्हा गोडसेच्या गाडीमध्ये ती मीटर गेजची गाडी जेव्हा सातारा रोड स्टेशनला उभी राहत होती आणि महालक्ष्मी आजची जी आहे ती जेव्हा मिरजेला जात होती तेव्हा मुंबईत गाडी सुरू व्हायची, ती भायकाला गेली परत गाडी वेग घ्यायची नाही. आणि तो कोळशाने काढावायचा माणूस आता पण म्हणतो सुपर चालते, सुपर चालते, सुपर. कशी काय केलं सुपर?
एका दिवसात गेली. साहेब 80,000 कोटी रुपयाचा प्रकल्प 1980 ते 1986 या काळामध्ये हे जे ट्रॅक आहेत ते स्ट्रेंथन करण्याकरता या देशाची योजना इंदिरा गांधी नंतर राजीव गांधींनी राबवली. त्यावेळी 3 फुटाचं अंतर होतं खालच्या 2 स्लीपरचं. आज 15 इंचाचं अंतर आहे. त्याच्यामध्ये त्या रेल्वेचा ट्रॅक बघा. देश एका दिवसात उभा राहत नाही साहेब. ही जी गाडी जाते सुपर गेली एका दिवसात नाही गेली. हे घडवलं काँग्रेसच्या विचारातून, काँग्रेसच्या कार्यक्रमातून घडवलं. आमची तक्रार नाही. काँग्रेसने काश्मीरमध्ये रेल्वे आणली, ती पुढे झाली किंवा मोदी साहेब आले होते. हिरवा झेंडा दाखवायला मोदी साहेब केले, ऑल ठीक आहे. पण ते मोदी साहेबांनी आणले नाही. मोदी साहेबांनी या देशाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे राम. साहेबांनी कोणी बोलत नाही. एका काळात थोडक्यात नाही. जिओची योजना 6,000 कोटी रुपयाची सुरू कधी झाली, त्याची संपण्याची मुदत 3 डिसेंबर. मोदींच्या पैशाची मुदत 3 डिसेंबर. एवढा नाही आहे. भरकली गेली सामान्य माणसं आणि आज कोणी बोलायला तयार नाही. प्रत्येक काँग्रेस पण बोलत नाही. आणि जिल्हाध्यक्ष साहेब राष्ट्रवादी पण बोलत नाही. बोललं पाहिजे. सामान्य माणसाच्या बाजूने उभे राहणार त्याने मताचा हिशोब सोडून द्यावं. सत्ता येईल आणि जाईल. काँग्रेसने सत्तेचा कधी विचार केलेला नाही. इंदिरा गांधी सत्तेतनं उतरल्या, नागपूरला आल्या, विनोबांच्या आश्रमाकडे निघाल्या. मीच प्रश्न विचारला त्यांना की मॅडम इतनी बड़ी हार होगी कांग्रेस की, एकदम चुप गया. हारे तो क्या हुआ, फिर जीत जाएंगे. प्रत्येकाने एकदा तरी कोणतरी म्हणा फिर जीत जाएंगे. एकदा तरी म्हणा. कोणी म्हणत नाही साहेब, कोणी बोलत नाही. 77ला काँग्रेसचा पराभव झाला. दादा कुठे होते प्रतीक? पद्माळ्याला संन्यास घेऊन बसले होते. राजकारण सोडलं होतं. काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर पद्माळ्याच्या घरातला सिंह बाहेर पडला आणि म्हणला माझ्या घराला आग लागले, मी घरात बसू शकत नाही. आणि काठी हातात घेऊन दादा लोकांमध्ये आले आणि काँग्रेसला जिंकून दिलं. दादाने 1980 साली हा इतिहासच साहेब. ज्याला इतिहास लिहायचा ना त्याला तो प्रामाणिकपणे राहायला पाहिजे. राजीव गांधींना पंतप्रधान करण्यात दादांचा 90% वाटा होता. आज तुम्हाला प्रतीकाला ते आठवणार नाही. पुण्याला ते सचिन विमान असलेले कोण आहे? कल्याणी. राजीव इंदिरा गांधीची हत्या झाली साहेब सकाळी 9:30 वाजता. मी पहिला फोन केला. लोकपत्ता संपादक होतो. दादा काय माहिती? अरे माहिती नाही, लगेच दिल्ली लागायचं. कुठे आहेस साहेब? दादा घेऊन गेले. कल्याणीचं विमान आलं पुण्यात. आणि दादानी कलेवर तिथे असताना राजीव गांधीची भेट घेतली. राजीव गांधी बाहेर होते. ते रात्रभर दंडास थांबून परत आले होते. दादानी त्याला बकोट धरून उभं केलं माझ्यासमोर. मी त्यावेळी लोकांमध्ये पहिल्या पानावर स्टोरी लिहिले. दादानी धरलेले बकोट आणि तिला आदेश, तुला पंतप्रधान व्हायचंय. तुला म्हणाले अधिकार नाही, आपको बनना है प्राइम मिनिस्टर. तुला प्राइम मिनिस्टर व्हायचंय. साहेब ते चित्र आठवा त्या दिवशीचं. राजीव